सुंदर अशा वातावरणात रोमहर्षक आणि उत्साहवर्धक अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आमचे लाडके प्रेक्षक राजे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. संध्याकाळच्या सत्राला सुरुवात झाली. सर्वांना शुभ संध्याकाळ. गुड इव्हिनिंगकडे आपण वळतोय. या ठिकाणी जबरदस्त प्रेक्षक वर्ग, क्रिकेट दर्दी असतात म्हणूनच सर्व मैदानात गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि या प्रेक्षकांची कदर जाणणारे आमचे आयोजक, आणि त्याकरता मात्र 500 रुपयांचं कॅश प्राइज लावलं जातं. बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल घ्या प्रेक्षकांनो, ती कमाई करा. फक्त तुम्हाला उद्याचा दिवस ही मात्र संधी असेल. म्हणतात ना, स्ट्राईक वाईल आयरन इज हॉट. जोपर्यंत तवा तापलाय तोपर्यंत पोळी भाजून घ्या आणि आलेल्या संधीचा लाभ घ्या. व्हाईट अँड व्हाईटमध्ये जितू पॅकर्स नवकर हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. कालच्या दिवसात खूप चांगले गणवेश आपल्याला पाहायला मिळाले होते. 3 ते 4 संघाचे आपण पाहू शकलात. आणि गणवेश जो चांगला परिधान करेल, खूप चांगल्या प्रकारचा लुक त्या गणवेशचा पाहायला मिळेल. रंगीबेरंगी त्या संघाला मात्र 10,000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. जयदीप पाटील 12th मॅनची भूमिका सातत्याने निभावत असताना संघाला कॉपरेट करतायत, चेअरअप करतायत आणि करणं गरजेची गोष्ट आहे. क्रिकेट इज माय पॅशन हे सर्वांचं मात्र झालंय. आणि क्रिकेट हा खेळाडूंचा मात्र प्रत्येकाचा श्वास निर्माण झालाय. 2 फलंदाज, डेंजरस बॅट्समन. एका साईडला आकाश रिपट, गेल्या मॅचचा हिरो ठरणारा मॅन ऑफ द मॅच, ज्याला मात्र सन्मानित केले गेले. 39 धावा, ज्याच्या बॅटमधून झंझावत आणि झुंजार खेळी पाहायला मिळाली. आणि आमच्या लाडक्या प्रेक्षकांना स्वादिष्ट फटक्यांची मेजवानी त्याने मात्र करून दिली. असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये आहे. एका साईडला ज्याच्या नावावर 8 ते 9 बाईक आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि एकाच मैदानात 2 बाईकवर स्वार होणारा फलंदाज, अर्थातच उंच सकल बांध्याचा अयूब शेख मात्र आपण पाहू शकतायत. कासर वडवलीचं वंडर बॉय म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. खूप चांगल्या प्रकारचा खेळ ज्याच्या बॅटमधून आपण सातत्याने पाहतोय. परंतु नेक्स्ट मॅचमध्ये कोणता संघ पुढे येईल आणि यंगस्टर उत्तम संघाकडून खेळताना कशा पद्धतीने खेळ करेल, कारण अभिषेक पाटील हा सुद्धा उत्तमचा वंडर बॉय आहे, ज्याचं वय वर्ष 20. परंतु काय क्रिकेट ज्याने हाताळलंय त्याची सुद्धा मात्र दखल घेतली जाईल. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. अक्षय सोनी यावेळेला आपण पाहू शकतायत, खांद्यावर हात ठेवून दिलासा देतोय की गोलंदाज राज जैन तुझ्यावर पूर्णपणे मदार आहे. पहिल्या षटकात जर तू ट्रम्प कार्ड विकेट टेकर आहेस तर डेफिनेटली 1 ते 2 विकेट जर पहिल्या षटकामध्ये लवकरात लवकर जर धाडले तर कदाचित धावांचा वेग मात्र कमी होईल. परंतु जर तरला थारा नाही आहे, क्रिकेटच्या माध्यमातून सातत्यपूर्ण तुम्हाला कन्सिस्टन्सी करावी लागते. ऑल द बेस्ट. दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा. 4 षटकांचा सामना स्टार्ट होतोय. ॲक्युरेट 4:25 आणि फक्त तुम्हाला 15 ते 16 मिनिटे दिली जातील या 4 षटकांसाठी. याची दखल घ्यायची आहे. सामन्याला सुरुवात. राज जैन आपल्या गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज. ओव्हर द विकेट. पहिला चेंडू तेज तर्रार होता, परंतु लेंथ चांगली नव्हती. कल्याणी घोरपडे सर वळतायत, वाईटचा इशारा करतायत. धावसंख्येत भर होते आणि संघाची धावसंख्या एक्स्ट्राच्या स्वरूपात जाऊन पोहोचते बिनबाद 1 या धावसंख्येवर. खूप चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट क्वालिटी आणि स्टँडर्ड वाढलंय क्रिकेटचं. आपण सातत्याने पाहतो. याच मैदानात एकविरा चषक, एकविरा नायगावच्या आयोजकांनी ठेवलेलं मात्र ती स्पर्धा आपण पाहू शकला. जे महाराष्ट्र चषक आपल्याला पाहायला मिळाला आणि ही तिसरी स्पर्धा. यावेळेला अयूब शेख ट्रेडमार्क शॉट पाहायला मिळतोय. सरळ चेंडूला फेकून देतोय मिडल ऑफ द बॅटने. टेक्निकली साऊंड सिस्टम असणारा गोड आवाजात अयूब शेखच्या बॅटमधून गोड षटकार. 6. धावांची गती जर आपण पाहिली तर 7 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. पंचांकडे दाद जरूर मागितली होती. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला. सुरेख गोलंदाजीचं पृथक्करण या वेळेला पाहायला मिळतं. ज्या अनुषंगाने मात्र आपण पाहू शकाल अक्षय सोनी या वेळेला आपण पाहतोय. दर्शवत असताना जर डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित फलंदाजाला बाद व्हावं लागलं असतं का. काल रात्रीच्या सत्रामध्ये अशाच प्रकारचा मात्र धावचित बाद झाला अयूब, आणि तिथून मात्र स्ट्रगल करत असताना संघ पाहायला मिळाला. बॅट त्याची हवेत होती. धावांची गती जर आपण पाहिली तर 7 चेंडू फेकून झाले. 2 राज जैन कमबॅक करत असताना भल्या भल्या फलंदाजांची दांडी गुल करणारा गोलंदाज
यावेळेला चेंडू यावेळेला अँगल क्रिएट करत असताना आपण पाहतोय आउटसाईड दी लेग स्टंप, कारण डाव्या एसटीच्या जरा सुद्धा जरी चेंडू मात्र यावेळेला बाजूने जातोय तरी सुद्धा वाईट मिळेल आणि तेच मात्र यावेळेला आपण पाहू शकतोय. धावसंख्या एक्स्ट्रा स्वरूपात धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 8. या धावसंख्येवर चेंडू फेकून झाले ते आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ झालाय. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना दबाव थोडाफार का होईना परंतु जाणवतो यावेळेला राज जैन षटकार आल्यानंतर स्वतःमध्ये इम्प्रुव्हायझेशन अजूनपर्यंत 2-1 वाईट नंतर आल्यानंतर पाहायला मिळत नाहीये. परंतु आता इम्प्रोव्हायझेशन केला, बॅटला ब्रश करून जाणारा हा चेंडू राज जैन यावेळेला दाखवतोय की माझ्या सुद्धा ते कॅलिबर आहे. षटकार आला म्हणून काय झालं, कारण माझ्याकडे ती कमबॅक करण्याची संधी आहे. आणि यावेळेला दर्शवत असताना आयुब शेख सारखा एक बिग विकेट बॅक टू द पॅव्हिलियन गॉन. स्कोर कार्डवर लागली जाते ती जाऊन पोहोचते. एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते 8 या धावसंख्येवर. चला टाइम वेस्ट करू नका. प्रसाद तांडेल नवीन फलंदाज, थोडंसं मात्र वारंवार फ्लॉप शॉट ठरतोय परंतु एका खेळाडूला एका इनिंगची बेस्ट अँकर इनिंगची मात्र गरज असते आणि ती बेस्ट इनिंग आता मात्र खेळेल का याकडे लक्ष असेल. परंतु राज जैनचं मी कौतुक करेन, षटकार आल्यानंतर स्वतःने शार्प माइंड यावेळेला माइंडमध्ये विचार केला मी एक चांगला गोलंदाज आहे, मला इथे मात्र यावेळेला फाईट करायची आहे. जरी आयुब शेखने मात्र षटकार ठोठावला तरी सुद्धा मी मात्र माझी जिद्द यावेळेला पाठीमागे जरूर घेणार नाही. माझी जिद्द, चिकाटी, कसब, कला, कौशल्य, मानस, मनसुबा, हेतू, उद्देश या सर्व काही गोष्टींचं मिश्रण यावेळेला केलं आणि सुंदर जजमेंटने मात्र यावेळेला आपण पाहू शकतात ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूला पिच करत बॅटला ब्रश करत चेंडू मात्र अक्षय सोनीच्या हातामध्ये चेंडू विसावला. एक बिग विकेट आयुब शेखच्या स्वरूपात. यावेळेला ऑन साईडला मात्र चेंडू थोडासा पायावर होता. सुंदर पद्धतीने मात्र प्रसाद तांडेलच्या बॅटमधून आलेला हा चौकार आत्मविश्वासाने चौकार येतोय. 4 धावा मिळतील. या चौकार आणि धावसंख्या स्कोर कार्डवर 12 धावा. ब्लॅक अँड व्हाईट ग्रुप चौकार. चेंडू फेकून झाले ते 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 12 धावा. यावेळेला ऑफ साईडला इनफिल्डच्या वरून दत्त प्रहार केला गेलाय. सरळ चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल इनटू द स्टँड कडे. 1 बाउन्सने चेंडू क्लिअर होतोय. प्रसाद तांडेल इज ऑन फायर. बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज चौकार. समाप्तीनंतर 16 धावा. आक्रमकता काय असते प्रसाद तांडेल यावेळेला दर्शवत असताना पाहायला मिळतोय. सुपर स्ट्रोक पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हरला भेदून चेंडू आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी निघून गेला. यावेळेला प्रसाद तांडेल इज ऑन फायर. आक्रमकता काय असते, बराच वेळ मात्र आउट ऑफ फॉर्म होता आणि तदनंतर इनफॉर्म बनण्याची संधी चालून आली. मी म्हटलं होतं एका इनिंगची बेस्ट इनिंगची गरज असेल आणि प्रसाद तांडेल मात्र यावेळेला तो कमबॅक करत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते 22 धावा. 22 रन्स ऑन द बोर्ड लागला. आता षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट होत असताना राज जैनचं एक महागडं षटक पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फलंदाजी प्रसाद तांडेलच्या बॅटमधून. तर एका साईडला आकाश रिपट अजूनपर्यंत स्ट्राईक मिळालेली नाहीये. मात्र आता पाहूया येणारे 3 षटक आपल्याला कशा पद्धतीने पाहायला मिळतील.
फॉर्मामध्ये आता मात्र पाहायला मिळतो. या षटकामध्ये आपण पाहू शकला 3 चेंडूमध्ये जबरदस्त आक्रमकता दाखवत असताना 14 धावांची खेळी करतोय. तर एका साईडला आयुब शेख बाद झाल्यानंतर एक षटकारासहित त्यानंतर थोडासा दबाव वाढला होता, परंतु त्या दबावाला न जुमानता चांगली फलंदाजी मी करेन हा त्याचा आत्मविश्वास पाहायला मिळाला. कारण कठीण परिस्थितीमध्ये संघर्ष केल्यानंतर जी बहुमूल्य संपत्ती विकसित होते ना, ज्याचं नाव आहे आत्मबल, विल पॉवर, ती विल पॉवर दाखवली प्रसाद तांडेलच्या बॅटमधून. यावेळेला आकाश रिपटच्या बॅटमधून आलेला इंटू द गॅप मध्ये हा चेंडू निघून जाईल. 1 बाउन्सने चेंडू क्लिअर होतोय. 4 धावांकरता आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी येतोय ब्लॅक अँड व्हाईट ग्रुप चौकार. गुड शॉट. वर जाऊन पोहोचले गेले प्रिन्स 11 कासार वडवली संघ. अप्रतिम चांगला दर्जेदार खेळ आकाश रिपटच्या बॅटमधून यावेळेला चौकाराने संकेत देतोय की आदित्य शेट्टी अशा प्रकारचे चेंडू आले तर कदाचित मात्र चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून जातील. यावेळेला ऑन साईडला फटका चांगला आहे. चेंडू मात्र यावेळेला हुकच्या फटक्यात कन्वर्ट केलं गेलंय. 1 बाउन्सने चेंडू कलेक्ट करतायत. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा काही रोखू शकणार नाही आहेत. सिंगल डबल हे सुद्धा खूप क्रिकेटमधील बेसिक आहे. आणि आकाश रिपट आणि प्रसाद तांडेल हे 2 फलंदाज मात्र धुरंधर खेळाडू पाहायला मिळत आहेत. इथे विकेट फॅक्टर आदित्य शेट्टी विकेट टेकिंग गोलंदाज आहे. इथे जर विकेट मिळत आहेत तर कदाचित पुन्हा एकदा सामन्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचा येण्याचे चान्सेस आपल्याला पाहायला मिळतात. धावा रोखण्याचे चान्सेस पाहायला मिळतील. धावसंख्या 28 धावा, 28 रन्स. ऑन साईडला काय फटका होता, जबरदस्त नजाकत भरा शॉट, क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. 6 धावा, गुड शॉट, फुल्लातून कामगिरी. त्या ठिकाणी येतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 34 धावा तब्बल फलकावर. 34 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. मी म्हटलं होतं डेंजरस बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आकाश रिपट. अप्रतिम, काय जबरदस्त आक्रमकता काय असते हे दर्शवून देत असताना बॉर्डरमॅनचा परिपूर्ण उपयोग करतो आणि प्रॉपरली त्याच्याकडे टायमिंग आहे. जर तुमच्याकडे युजेस फुटवर्क अप्रतिम असेल तर तुमच्या बॅटमधून धावा अगणित असतील आणि तेच मात्र यावेळेला दर्शवलं गेलंय. आता मात्र आदित्य शेट्टी पाहायला मिळतोय ओव्हर द विकेट येत असताना. उलटा चेंडू पुन्हा एकदा यावेळेला खेळाडू प्रेक्षक बनेल तर प्रेक्षक खेळाडू बनेल. बॅक टू बॅक 2 षटकार आणि या षटकाराने तब्बल धावसंख्या जाऊन पोहोचते प्रिन्स 11 कासार वडवली या संघाची स्थिती 40 धावा, 40 रन्स. गुड शॉट, गुड बॅटिंग. फॉर टेम्परामेंट, टी फॉर टायमिंग, टी फॉर टेक्निक अँड टी फॉर टॅलेंट हे आकाश रिपटच्या बॅटमधून आपण पाहू शकताय. आमच्या लाडक्या प्रेक्षकांना मात्र यावेळेला एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंट षटकार चौकारांची मात्र आतषबाजी पाहावयास मिळते. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आता कमबॅक केला आदित्य शेट्टीने, कारण भरपूर वर्षांचा दांडगा अनुभव पाहायला मिळतोय आदित्य शेट्टीच्या माध्यमातून. टेनिस क्रिकेटमध्ये खूप वर्ष काळ गाजवलाय, अजून गाजवतायत आणि भरपूर येणाऱ्या काळामध्ये अजून चांगलं क्रिकेट खेळतील. धावांची गती जर आपण पाहिली तर 40 धावा चेंडू फेकून झाले ते 5. षटक क्रमांक 2 आहे. आतापर्यंत 11 चेंडूमध्ये 40 धावा फलकावर लगावल्या सांघिक. यावेळेला आकाश रिपटच्या बॅटमधून निघालेला हा फटका, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र कोणतीही चुकी करणार नाहीये. सुंदर श्याम त्या ठिकाणी मात्र आपण पाहू शकतायत सुंदर झेल टिपतोय फलंदाज आणि अखेरकार आदित्य शेट्टीने आकाशला या ठिकाणी बाद केलं. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाईपर्यंत या वेळेला मात्र आमचे 2 स्वयंसेवक हिमेश अँड अमर कतवार त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करतायत. या आपण जाऊया डीजे ऑपरेटरकडे.
पाहायला मिळत आहेत. अध्यक्ष आहेत श्री दीपक घुसेकर साहेब, ज्यांच्या मनामध्ये एक सुंदर संकल्पना आली जेव्हा शशिकांत बोकाळे सरांनी सांगितलं की मात्र दीपक घुसेकर यांची एक इच्छा होती, एक स्वप्न होतं की एक मोठी स्पर्धा या ग्रुपकडून व्हावी. त्यासाठी मात्र अथक मेहनत, अथक परिश्रम करणारे हे सर्व पदाधिकारी आपल्याला पाहायला मिळत आहेत. जेवढा वेळ त्यांनी फॅमिलीला दिला नाही तेवढा वेळ मात्र या मैदानाला दिला आणि हे मैदान खूप चांगल्या प्रकारचं सुसज्ज केलं आणि आज तुम्हा सर्वांना व्यासपीठ मिळवून देण्याचं काम केलंय या ब्लॅक अँड व्हाईट ग्रुपने. श्री दीपकजी घुसेकर असतील, श्री शशिकांत बोकाळे, कमळाकर दांडेकर, जयेश भाईंदरकर, मधुकर सतरंगे, जगन्नाथ दिंडेकर, मिथुन धोंडेकर, परशुराम कोळी, महेंद्र डांगेकर, जगदीश कोळी, चंद्रकांत दिंडेकर, संतोष कोळी, अजय कोळी, चेतन भाईंदरकर, राकेश कोळी, दामोदर सान्ने, गणेश कोचिवडेकर या सर्वांचं शतशः आभार आणि लाख लाख धन्यवाद. या सर्व टीम मॅनेजमेंटच्या माध्यमातून आपण पाहतो खूप चांगलं शार्प माइंड असणारं आज टेनिस क्रिकेट खूप पुढेच का चाललंय तर चंद्रकांत शिंदे सर त्याचं फॉर एक्झाम्पल आपल्याला पाहायला मिळतात. चंद्रा सर या नावाने जास्तीत जास्त ओळखले गेले. माइंड ब्लोईंग मात्र त्यांचं माइंड पाहायला मिळतं. यावेळेला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला, इनफिल्डच्या वरून खेळला गेला, एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफच्या अगदी मधोमध आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी येतोय खणखणीत दर्जेदार चौकार 4. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 44 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. यावेळेला खोलवर चेंडू होता, व्हाईट यॉर्कर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. तत्पूर्वी धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 1च्या मदतीने जाऊन पोहोचते प्रिन्स 11 कासारवडवली संघाची 45 या धावसंख्येवर. तसेच या ठिकाणी उपस्थित आहेत अजूजी पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळतात, मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष. खूप चांगलं व्यक्तिमत्व, चांगलं कर्तृत्व आणि चांगलं नेतृत्व या त्रिवाणी संगमातून निर्माण झालेले. द ग्रेट मराठा चषकाला सुद्धा त्यांनी भेट दिली होती त्या स्पर्धेमध्ये मोहनदादा पाटील यांच्या. यावेळेला सुशांत मुकादमचा हा फटका मात्र चेंडू निघून जाईल स्क्युअर लेगला. हा झेल सुटतोय त्या ठिकाणी आपण पाहू शकाल आणि गणेश मात्र करतायत चुकी. ही अपेक्षा नव्हती गणेश यांच्याकडून, कारण कोणताही कोणताही क्षेत्ररक्षक जाणून बुजून सोडत नसतो झेल, परंतु कुठेतरी त्याचं कॉन्सन्ट्रेशन लूज असतं, एकतर त्याची आय साईट डळमळीत होते आणि त्याचं जजमेंट चुकतं आणि अशा वेळेला गणेशने मात्र हा झेल सुटलाय. येणाऱ्या चेंडूंमध्ये काय सुशांत मुकादम कर्दनकाळ ठरेल, मात्र येणारी वेळ दर्शवली जाईल. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 47 धावा 47. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 3. गोलंदाज आहे यावेळेला आपण पाहू शकतायत मिस्टर मुन्ना. अप्रतिम सुंदर चेंडू आहे का तर यावेळेला मात्र पंच वळतायत हळूहळू आणि यस इट इज वाईटचा इशारा करत असताना एक्झॅक्टली लेट टू लेट बट अप टू डेट डिसिजन देत असताना दोन्ही पंच आपल्याला पाहायला मिळते. तिन्ही पंच आणि तिन्ही पंचांच्या माध्यमातून सुंदर विलक्षण कामगिरी झाले. या तिन्ही पंचांना मानाचा मुजरा असेल. धावांची गती फलकावर 48. ऑन साईटला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फार वेगाने चेंडू निघून जातो. ॲज अ स्विफ्ट ॲज अन ॲरो, बाणासारखा वेगवान येतोय हा चौकार. ब्लॅक अँड व्हाईट ग्रुप चौकार 4. रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल दोन संघांमध्ये. यावेळेला टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र बाउन्स थोडासा मिळाला होता. खूप चांगला चेंडू यावेळेला निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. उदय पाटील त्या ठिकाणी यष्ट्यांचं संरक्षण करत असताना आपण पाहू शकताय. धावांची गती फलकावर 52 धावा. धावसंख्या मात्र स्थिरावले. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना मिस्टर मुन्ना.
यावेळेला आपण पाहू शकतायत डेड बॉल पंच घोषित करतायत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 52. 52 रन्स. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट आर्म. यावेळेला बॅट्स टो लागतोय आणि सरळ चेंडू उदय पाटीलच्या हातामध्ये विसावला गेला. गुड डिलिव्हरी. षटक क्रमांक या ठिकाणी आपण पाहू शकतायत 3 कंप्लीट झालेत. मात्र मुन्नाने या षटकामध्ये खूप चांगली किमया साध्य केली. 2 चौकार जरूर आले परंतु स्वतःला सिद्ध करत असताना मात्र धावांवर थोडासा लगाम लावला. 3 षटकांचा खेळ. 52 धावा 17.33च्या सरासरीने प्रिन्स 11 कासार वाढवली. पहा 2 षटकांमध्ये तब्बल धावा होते 40 आणि या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 12 धावा आल्या. अजून एक षटक बाकी आहे. पाहायचं किती धावांपर्यंत मजल मारेल. घेऊया एक आपण छोटासा ब्रेक. एच के स्टाईल. मैदान बिझी झालंय. अतिशय सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा. दिपेश दिंडेकर सांगतात प्रॅक्टिस करायलाच वेळ मिळत नाही. एवढा ऑर्गनायझरच्या भूमिकेत आम्ही मात्र मग्न झालेलो आहोत. कारण ही स्पर्धा एक उंच स्तराला जाईल यात काही तीळ मात्र शंका नाही आहे. कारण या स्पर्धेची चर्चा पूर्ण महाराष्ट्रात राहिलेली आहे. ती ब्लॅक अँड व्हाईट ग्रुपची आपण पाहू शकाल. टप्पा अचूक पद्धतीने सँडीचा हा पहिला चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय अक्षय सोनीच्या हातामध्ये. संदीप गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकाल. धावांची गती फलकावर 52. अजून 5 चेंडू आहेत. 5 चेंडूमध्ये काय स्ट्रॅटेजी यावेळेला पाहायला मिळेल याकडे लक्ष. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर करण्याचा प्रयत्न केला. करुणाकर कोटियन सर या ठिकाणी वळतायत. वाईटचा इशारा करतायत. धावसंख्येत भर होते आणि एक धाव ऍड केली जाते चिराग भोईर यांच्या द्वारे. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 53 या धावसंख्येवर. 53 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. संदीप आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. 7 ते 8 पावलांचा रनवे यावेळेला रनअप पाहायला मिळतोय. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता. मिस टायमिंग झालाय. चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय श्यामच्या हातामध्ये. तेवढ्याच जोमाने फिकी केली परंतु 2 धावा काही रोखू शकणार नाही आहेत आणि दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 55 या धावसंख्येवर. चेंडू फेकून झाले ते 2 आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 55 धावा. जसजसा दिवस पुढे जातोय तसतसा या स्पर्धेला रोमांच वाढताना पाहायला मिळतोय. उद्या खुल्या गट आणि खुला गटमधून मात्र आज उद्याच्या दिवसात टेनिस क्रिकेटमधले तारे सितारे दिग्गज कलाकार पाहायला मिळतील. ऑन साईडला फटका चांगला आहे. चेंडू मात्र यावेळेला इंटू द गॅप मध्ये निघून जाईल. 4 धावांकरता गुड शॉट. सुपर टायमिंग. चौकार. 4. एकूण 60 धावा फलकावर तब्बल पाहायला मिळत आहेत. दोन्ही संघ स्ट्रॉंग आहेत. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. दोन्ही संघ तेवढ्याच ताकदीचे पाहायला मिळतात. कोणत्याही संघाला कमी लेखून चालत नाही. म्हणतात ना संपूर्ण जगाला बुडवण्याची ताकद ठेवणारा समुद्र हा एक तेलाचा थेंब बुडवू शकत नाही. ऑन साईडला फुलटा चेंडू होता. प्रसाद तांडेला मात्र जागा बनवून खेळण्याचा मोका दिला नाही. चेंडू मात्र निघून जाईल. अक्षय पाटीलच्या हातामध्ये क्विकली फेकी होते आणि पाहता पाहता यावेळेला एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल. कारण अक्षय पाटील एक बेस्ट फिल्डरच्या भूमिकेत सातत्याने पाहायला मिळतो आणि बॉडी लँग्वेज त्याची नेहमीच पॉझिटिव्ह पाहायला मिळते. तुमची शरीराची भाषा ही क्रिकेटच्या मैदानात तुमची खूप महत्त्वाची भूमिका पार पाडत असते आणि तेच अक्षय पाटील यावेळेला मात्र क्विकली वळला. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 60 धावा झालेल्या आहेत. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 4.
मोनिश मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला. आदित्य शेट्टी त्या ठिकाणी कोणतीही चुकी करणार नाहीये. कव्हर पॉइंट मधून येतोय. तत्पूर्वी फलंदाज या ठिकाणी तंबूच्या असलेला 60 धावांवर चौथा आदरा. केवला चेंडू निघून जाईल, मात्र पाहता पाहता झेल सुटतोय राज जैनच्या माध्यमातून. तत्पूर्वी मात्र यावेळेला मिळतील 2 धावा आणि दुहेरीच्या माध्यमातून धावसंख्या 62 वर पहिला डाव समाप्तीवर झालाय. आणि खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 63 धावांचं पाठलाग कशा पद्धतीने करतील. तत्पूर्वी घेऊया आपण एक छोटीशी विश्रांती. 62 धावा फलकावर प्रिन्स इलेव्हन कासारवडवले संघाने मात्र फलकावर लगावल्यात आणि त्याच्या प्रत्युत्तरात जितू पॅकर्स नवघर हा संघ मात्र कशा पद्धतीने रणनीतीने खेळेल. म्हणतात ना, डोंट क्रॉस द ब्रिज अंटिल यू कम टू इट. संकट येण्यापूर्वीच त्याची चिंता करीत बसू नका खेळाडूंनो, तर फाईट करा टिट फॉर टॅट. आज प्रसाद तांडेल खूप चांगल्या प्रकारचा खेळ मात्र स्वीकारला. जवळजवळ त्याच्या बॅटमधून आला तर चिराग भोईर आम्हाला दर्शवतील, कारण एका खेळाडूला एका बेस्ट इनिंगची गरज असते जेव्हा तो आउट ऑफ फॉर्म असतो आणि सातत्याने मात्र स्ट्रगल करत असतो. आणि अशा वेळेला मात्र टीम वर्क खूप त्याला साथ देत असतो. आणि प्रसादला मात्र पुन्हा एकदा प्रमोट केलं आणि खूप चांगल्या प्रकारचा खेळ साकारत असताना मात्र एका साईडला जितू पॅकर्स नवघर संघाला, बलाढ्य संघाला सुद्धा विसरून चालणार नाहीये. 62 धावा, 63 धावांचं लक्ष, 28 धावांची खेळी केली. 28 धावांची एक सुंदर आणि बहारदार खेळ प्रसाद तांडेलच्या बॅटमधून पाहायला मिळाला. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि जेव्हा प्रत्यक्षात सामन्याला सुरुवात होईल तेव्हा या ऐकूया आपण मनीची पाटील. पाच बॉल्स टाकून 44 धावांचा पाठलाग त्यांनी कंप्लीट केला होता आणि तोच आत्मविश्वास या सामन्यामध्ये पाहायला मिळेल का. नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलं होतं अक्षय सोनीनं आणि त्यानंतर फलंदाजी करताना नाणेफेक जरी पराभूत झाले पण त्यांचा नैसर्गिक खेळ या सामन्यात देखील पाहायला मिळालेला आहे. कारण प्रसाद पाटीलच्या वतीने एक चांगल्या दर्जाचा खेळ पाहायला मिळाला. सुरुवात अयूबची थोडीशी अडखळ झाली, 6 धावांवर तो थांबला. त्यानंतर आकाश रिपटने 18 धावांची झंझावती खेळ खेळली आणि प्रसाद तांडेल नाबाद 28, सुशांत मुकादम 6, मोनिश 0 आणि साहिलला मात्र जास्त काही करता आलं नाही या पहिल्या डावामध्ये. आणि षटकांचा जर विचार केला, राज जैनला 22 धावांचा चोप बसला. त्यानंतर आदित्य शेट्टी याने सेकंड ओव्हर हाताळली, 18 धावा त्याने खर्च केल्या. मुन्ना थोडा का होईना कमी खर्चिक राहिला, ज्याने 1 विकेट मिळवत 12 धावा खर्च केला. आणि संदीपने मात्र शेवटचं षटक खूप शानदार हाताळले, ज्यामध्ये त्याला 1 विकेट सुद्धा मिळाला आणि 10 धावा त्यांच्याकडून खर्च केल्या गेलेल्या आहेत. तर सुरुवात थोडीशी खर्चिक झाली जितू पॅकर्स नवघर संघाची, पण त्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये मुन्ना आणि संदीपने चांगल्या दर्जाची गोलंदाजी हाताळली आणि जो धावसंख्येचा वेग होता तो त्यांच्याच माध्यमातून मंदावला गेला. 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहेत, अक्षय सोनी आणि उदय पाटील, ज्यांनी पहिल्या सामन्यामध्ये मात्र एक जबरदस्त आक्रमक खेळ दाखवला होता. त्यांच्या माध्यमातून मोठे स्ट्रोक्स देखील एक्झिक्यूट केले गेले होते आणि म्हणूनच की काय या मैदानाचा आढावा घेताना हे 2 फलंदाज सक्षम ठरलेले आहेत या पहिल्या सामन्यामध्ये आणि त्याचमुळे पुन्हा एकदा त्यांचीच वर्णी या दुसऱ्या सामन्यामध्ये लागली जाते फॉर लीड बॅटर फॉर सेकंड इनिंग. 63 धावांचा पाठलाग आणि
बॉलर बॉलिंग मार्कवर लखन जाधव ॲज एक्सपेक्टेड आणि नेहमीच त्याच्याच नावाची चर्चा केली जाते. जेव्हा जेव्हा कासरवडवली क्रिकेटचा जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी लखन जाधव या गोलंदाजाचं आवर्जून नाव घेतलं जाईल. तसेच अयूब शेख या अष्टपैलू खेळाडूचं देखील आवर्जून नाव घेतलं जाते जेव्हा कासरवडवली या परिसराचा आपण क्रिकेटचा विचार करतो. आणि त्यानंतर आपण जर नवघर या संघाकडे आलो तर आदित्य शेट्टी, अक्षय सोनी आणि उदय पाटील या 3 नावांच्या अवतीभोवती नवघरचं क्रिकेट मात्र फिरत राहिलेलं आहे. आणि या 2 ते 3 वर्षामध्ये राज जैन याने देखील एक वेगळी ओळख मिळवून दिलेली आहे, ती म्हणजेच जितू पॅकर्स नवघर संघाला. तर दोन्ही संघामध्ये खेळाडूंचा भरणा आहे, अनुभवी खेळाडू आहेत, तसेच खूप चांगले प्रेझेन्स ऑफ माइंड ज्यांच्याकडे आहे अशा खेळाडूंचा भरणा त्या ठिकाणी आहे. ऑल द बेस्ट दोन्ही संघाला शुभेच्छा. पहिला बॉल हाताळण्यासाठी बॉलर सज्ज होतोय लखन जाधव. ओव्हर द विकेट अक्षयसाठी. पहिलाच बॉल ड्राईव्ह करायचा होता, एज घेऊन बॉल जातोय तो म्हणजे स्क्वेअर लेग रिजन मध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचेल, बॉलला स्टॉप करेल तोपर्यंत एक धाव पूर्ण करण्याची संधी मिळते. बघा, साध्या प्रयत्नांना दुनिया विचारणार नाही. तुम्हाला आता पराभवाच्या छायेतून विजयाकडे जाणारे प्रयत्न करावे लागतील, तरच मात्र तुमचा विजय सुनिश्चित होणार आहे. आणि कासरवडोली संघाला ठाऊक आहे की कॅपॅसिटी आहे जितू पॅकर्स नवघर संघाकडे, त्याचमुळे अंडर एस्टिमेट करून चालणार नाही. जरी आपण जास्त धावांचं लक्ष ठेवलंय तरी देखील मात्र सावध पवित्रा नक्कीच घेतला जातोय. कासरवडोली संघाकडून पुन्हा एकदा बॉडी बॅलन्स करून बॉलला ड्राईव्ह केलंय लॉंग ऑन रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी थोडा फंबल झालाय. अयूब बॉलला कॅरी करतो तोपर्यंत एक धाव पूर्ण करण्याची संधी मिळते. एका धावेची वाढ धावसंख्या पोहोचते ते म्हणजेच 2 या आकड्यावर. सावधान हा पवित्रा घेतला जातोय कारण महत्वाच्या बाबी आहेत या. कारण प्रतिस्पर्धी संघावर जर हावी व्हायचं असेल तर थोडा वेळ वाट पाहणं देखील तितकंच गरजेचं आहे. आणि तोच पवित्रा आतापर्यंत घेतला जातोय अक्षय सोनी आणि उदय पाटील कडून. या ठिकाणी एज होती का प्रश्नचिन्ह तुमच्या आमच्या सर्वांच्या मनात आहे. पण जसा फीडबॅक आलाय लखन जाधवचा तर कदाचित कॅच होऊ शकली असती. सुशांत मुकादमच्या माध्यमातून तर कॅच कॅरी केली गेली नाहीये. आणि पाहूया हा मात्र फलंदाज अक्षय सोनी ज्याला मात्र आता कुठेतरी जीवनदान मिळतंय, या गोष्टीचा कशा पद्धतीने फरक पडतोय प्रिन्स 11 कासरवडोली संघाच्या खेळाडूंवर. कारण अक्षयला जीवनदान मिळलं म्हणजेच यस पहिल्या षटकात आपण पाणी मैदानाच्या आतमध्ये पाठवून देणार आहोत. मी आमच्या कमिटी मेंबर्सला विनंती करतो पाणी घेऊन तयार राहायचं आहे. या षटकानंतर मैदानाच्या आत पाणी जाईल. मला तयार. लय भरगटली आहे, रिदम बिघडलेली आहे लखन जाधवची. कारण मनामध्ये तो विचारांचा काहूर घेऊन गोलंदाजी करतोय. कारण या अगोदर जर विकेट मिळाली असती थोडासा पॉझिटिव्ह राहिला असता, पण मात्र ते कॅच व्यवस्थित कॅरी करता आले नाहीये. पण तरी देखील लखनकडे तो आत्मविश्वास आहे, लखनकडे तो अनुभव आहे. आणि म्हणतात ना की अनुभव तुमच्याकडे असेल तर तुम्ही जगाच्या पाठीवर कुठलंही कार्य हाती घ्या, तुम्ही ते कार्य पूर्ण करू शकता. धावसंख्या पोहोचते 3 वर. लखन लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा तितकासा प्रॉमिसिंग स्ट्रोक नाहीये. प्रसाद बॉलवर झेपावेल तोपर्यंत बॉल जाईल वाईड ऑफ लॉंग ऑनला. अयूबच्या वतीने बॉल कॅरी केला जाईल. एक धाव मिळते. एका धावेची वाढ धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 4 या आकड्यावर. बॉल्स फेकून झालेत आतापर्यंत 4. जवळपास आपण पाहिलं तर 16च्या धावगतीने खेळावं लागेल धावांचा पाठलाग करण्यासाठी. आणि त्यापासून खूप जास्त लांब राहिलाय या पहिल्या षटकामध्ये जितू पॅकर्स नवघर हा संघ. लेफ्ट आर्मवर पुन्हा एकदा अँगलचा वापर करतोय जरूर लखन, पण कुठेतरी जी रिदम आहे ती रिदम या महत्वपूर्ण सामन्यामध्ये पहिल्या षटकात पाहायला मिळत नाहीये. आणि आउटसाइड द ऑफ स्टंपचा मारा केला जातो कारण त्याला ठाऊक आहे जर आपण ऑन साइडला जास्त कुठेतरी रीच दिला किंवा कुठेतरी एक चान्स मिळाला, स्कोप मिळाला बॅटर्सला, तर फलंदाज देखील आपल्या गोलंदाजीवर हावी होऊ शकेल. आणि तोच कुठेतरी अट्टाहास आहे की जास्तीत जास्त ऑफ स्टंपच्या बाहेर खेळवायचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळालाय लखन जाधवचा. आतापर्यंत बॉल सातवून झाले 4 आणि धावफलकावर धावा आहेत जितू पॅकर्स नवघर संघाच्या बिनबाद 5. फुल टॉस आहे. ऑन साइडला स्विंग केलं, क्षेत्ररक्षक नाहीये, तो पोचेपर्यंत बॉल मात्र निघून सीमारेषा पार. मिळतील धावा 4. खूप वेळापासून प्रेक्षक झाले होते बोर, त्यांना खुश करण्यासाठी हॅपी 4 चौकार. आपण असं म्हणू शकतो कारण या चौकाच्या वतीने पुन्हा एक आव्हान आम्ही पेललेलं आहे. हेच कुठेतरी दर्शवतोय बॅटर उदय पाटील. धावसंख्या 9 झाले. चांगला बॉल ब्लॉक
बॉल डिलिव्हरी बॅक टू द बॉलर. लखनचा त्या ठिकाणी अग्रेसिव्ह प्रयत्न धावचीच्या स्वरूपात बाद करण्याचा. उदय पाटीलच्या चेहऱ्यावर नेहमीच किती असं कधी कुठलीही कंडिशन असू द्या, उदय पाटीलच्या चेहऱ्यावर कधीच तुम्हाला नाराजी निराशा पाहायला मिळणार नाहीये. पहिल्या षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जितू पॅकर्स नवगर संघाची धावसंख्या झालेली आहे बिनबाद 9 धावांनी. जिंकण्यासाठी अजूनही गरज आहे ती म्हणजे 54 धावांची आणि बॉल शिल्लक असेल 18 बॉल 54 ची गरज. गेलाय तो उद्याचा दिवस राखीव आपल्याला पाहायला मिळेल. ब्लॅक अँड व्हाईट ग्रुप नायगाव कोळीवाडा शहरी ओपन संघ असे असतील आमच्या लाडक्या प्रेक्षकांना पर्यंत माहिती पोहोचवतोय. विक्रोलियन्स विक्रोली हा संघ मात्र दोनात करणार आहे जागृती 11 डोंबिवली या संघाबरोबर. हा पहिला सामना उद्या आपल्याला पाहायला मिळेल. दुसरा सामना असेल रॉयल वॉरियर्स कांदिवली वर्सेस पालघर 11 या दोन संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळेल. तिसरा सामना असेल मेहरान 11 नायगाव वर्सेस निलेश दादा भिंताडे यांचा संघ पुणे धनकवाडी मात्र या विभागातून येणारा संघ पाहायला मिळेल. आणि चौथा सामना असेल राधेय 11 नायगाव त्याला 2 हात करणार आहे रायगड 11. अशा पद्धतीने आपण पाहणार आहोत. अशा प्रकारच्या 8 संघांना प्राधान्य दिले गेले आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून उद्याच्या दिवसात मात्र टेनिस क्रिकेटमधले तारे सितारे आणि दिग्गज कलाकार या क्रीडानगरीमध्ये ज्यांचा पदस्पर्श या ठिकाणी मात्र होताना पाहायला मिळेल. तर हे सर्व संघ उद्याच्या दिवसात खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी माहिती या आपण जाऊया. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मनीची पार्टी कंटिन्यू. करून पाठवते. उद्याच्या दिवशी मात्र लॅम्बोर्गिनी पाहायला मिळेल. क्या बात आहे. प्रत्येक वेळी प्रमोदजी तुम्ही आपण सर्व येतो तेव्हा काहीतरी वेगळं या नायगाव कोळीवाड्याच्या ऐतिहासिक वाल्मिकेश्वर मैदानावर आयोजकाच्या वतीने ते प्रयत्न पाहायला मिळत आहेत. आणि आज देखील तसंच मेहनत दीपेशजी दिंडेकर घेत आहेत आणि त्यांच्या सर्व ब्लॅक अँड व्हाईटच्या ग्रुपच्या वतीनं. त्यानंतर सन्माननीय हेमंत अमर कतवार यांच्या वतीने देखील खूप मेहनत घेतली गेली आहे. बघा तुमचं मैदानाच्या बाहेर रोल काय आहे, तुम्ही कुठला नोकरी करता, तुम्ही कुठला व्यवसाय करता, त्या गोष्टीला बाजूला सारून या ठिकाणी आपण पाहुण्यांचं आदरातिथ्य करण्यासाठी आलेलो आहोत. हीच मनीषा प्रत्येक स्वयंसेवकाच्या मनामध्ये आहे. अयुब शेख ओव्हर द विकेट. हवेत आहे बॉल. मिस टाइम. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ मधून पुढे येईल. कॅच कॅरी केली जाईल आणि महत्वपूर्ण फलंदाज अक्षय सोनीला परतावा लागेल. पहिला धक्का बसतो टीम जितू पॅकर्स नवगरला. विकेट डाऊन. खूप जास्त आहे जो चेस करायचा आहे, पण मात्र परिणाम स्वीकारून तुम्हाला पुढे जावं लागेल आणि तुम्हाला सर्वोत्तम खेळ करावा लागेल. आणि तो आतापर्यंत जितू पॅकर संघाचा पाहायला मिळत नाही. अक्षय सोनी ज्याचं खेळपट्टीवर राहणं खूप गरजेचं होतं. जयदीपशी मी चर्चा केली होती की अक्षय जर शेवटपर्यंत थांबला तर धावांचा पाठलाग अचूकतेने केला जाऊ शकेल. असो पण मात्र अजूनही वेळ गेलेली नाही. आदित्य शेट्टी तुम्हाला ऑस्ट्रेलियाला पाहायला मिळेल. स्ट्राईकवर असेल उदय. फुल टॉस बॉल आहे आणि जर तुम्ही उदयला फुल टॉस द्याल त्या बॉलला उदय पाटील पाठवेल सीमारेषा पार. 6 धावांसाठी मॅक्सिमम ह्यूज हिट सिक्सर. थांबण्याचं नाव घेत नाही. म्हणतात ना की प्रत्येक दिवस चांगला नसतो पण प्रत्येक दिवसामध्ये काही ना काही चांगलं असते. अक्षय सोनीची बॅट तळपली नाही जरी काय झालं मात्र उदय पाटील देखील आजच्या दिवसातला हिरो ठरलेला आहे आणि त्याच्या बॅटमधून हा षटकार आला. धावफलकावर धावा आहेत 15 रन्स. अयुब पुन्हा एकदा ड्राईव्ह केलंय बॉलला. थोडासा एरियल रूट घेतलाय. बॉल जाईल लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक वेगाने पुढे सरसावतोय. त्या ठिकाणी ऋतिकच्या वतीने हा बॉल कॅरी केला जाईल. थ्रो केला जाते तोपर्यंत मिळते 1 धाव. एका धावेची वाढ. धावसंख्या पोहोचते 16 वर. पाठलाग करायचा 63चा
आणि त्याचमुळे कमीत कमी 3 मोठे स्ट्रोक्स प्रत्येक षटकामध्ये येणं अनिवार्य आहे जर आपण प्रॅक्टिकली विचार केला तर. पण मात्र तसं काही होत नाहीये. अयुब कुठेतरी आज थोडासा थकलेला जाणवतोय कारण खूप जास्त बिझी क्रिकेट अयुब खेळत असतो आणि जवळपास 10 ते 12 बाईक्स पलीकडे जाण्याचा प्रयास आहे त्याचा. 9 तर बाईक्स त्याच्या नावावर झालेल्या आहेत या सीझन मधल्या. अयुब ओव्हर द विकेट, वाईड यॉर्कर, गुड चॉईस. वाईड लाईनच्या आतून बॉल ट्रॅव्हल केला जातोय. जबरदस्त बॉलिंग या ठिकाणी अयुबची. स्टम्प टू स्टम्प अटॅक न करता आउटसाइड द ऑफ स्टम्प एक परफेक्ट पिचिंग आणि तितकाच चांगला रिझल्ट पाहायला मिळतोय या सेकंड ओव्हरमध्ये. 4 बॉल्स आतापर्यंत हाताळले, धावफलकावर धावा आहेत 16. जिंकण्यासाठी अजूनही जवळपास 47 धावांची गरज आहे. बॉल्स असतील 14 बॉल 47ची गरज. पुन्हा एकदा ड्राईव्ह करायचा प्रयास. बॉल बॅटच्या एजला कनेक्ट होतोय आणि खेळपट्टीच्या अवतीभोवती घरंगळतोय. फॉलो थ्रू मध्ये स्वतः बॉल कॅरी करेल अयुब. तोपर्यंत सहजतेने एक धाव पूर्ण करण्याची संधी मिळाली होती. एका धावेची वाढ, धावसंख्या पोहोचते 17वर. पिचिंग खूप जास्त चांगल्या दर्जाची पाहायला मिळाली. शॉर्ट ऑफ गुडलेनला बॉल पिच करतोय आणि जास्तीत जास्त शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतोय बॉलला अयुब आणि त्याचमुळे तितकासा फोर्स लावता येत नाही फलंदाजांना आणि बॉल मात्र सीमारेषेच्या बाहेर जाताना पाहायला मिळाला नाही. फक्त एक स्ट्रोक या षटकामध्ये आलाय उदयच्या वतीनं. पुन्हा एकदा क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, खूप चांगली पोझिशन, हँड आय कोऑर्डिनेशन प्रॉपर झालंय पण मात्र आउटफील्ड स्लो असल्या कारणाने एका धावेला 2 धावांमध्ये बदलण्यामध्ये प्रयत्न करत होता उदय पाटील पण शेवटच्या क्षणाला आदित्यचा नकार आलाय आणि फक्त ही एकच धाव गोळा करता येते. अशा पद्धतीने 2 षटकांचा खेळ समाप्त होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लावल्या जितू पॅकर्स नवघर संघाने 18 धावा आणि जिंकण्यासाठी अजूनही 45 धावांची गरज असेल आणि बॉल शिल्लक असतील 12 बॉल 45 धावांची गरज. घेऊया एक छोटासा ब्रेक. आम्ही आता गेलो लगेच आलो. रोजी नायगाव मच्छीमार खाऊक व्यापारी संघटनेतर्फे श्री सत्यनारायण महाची पूजा आयोजित केली गेली आहे. सर्व ग्रामस्थांना हे आग्रहाचं आमंत्रण आणि सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घ्यायचा असं आवाहन नायगाव मच्छीमार घाऊक व्यापारी संघटना करते. 2 मे 2022. यंगस्टर उत्पन्न संघाने तयार राहायचंय. तुमचे खेळाडू कुठे गेले असतील त्यांना एकत्रित बोलवून घ्या कारण कुठलाच वेळ घेतला जाणार नाही. जसा हा सामना संपेल या सामन्यात जो संघ जिंकेल तो 2 हात करणार आहे यंगस्टार उत्पन्न संघाशी. बॉलर तयार नितीन वैद्य. हवेत आहे बॉल, क्रॉस बॅटेड, एरियल रूट घेतलाय, मिस टाइम आहे. अयुब बॉल खाली येतोय, सहज सोपा कॅच कॅरी करतोय आणि अशा पद्धतीने धक्का बसतोय दुसरा. टीम जितू पॅकर्स नवघरला. नजर ठेवली होती उदयने पण मात्र जास्त एलिव्हेशन मिळालं, डिस्टन्स गाठू शकलं नाही आणि त्यामुळे अयुबने एक सहज सोपा कॅच कंप्लीट केला आणि उदय पाटील जो मात्र गेल्या सामन्याचा हिरो होता त्याला मात्र जास्त काही योगदान देता आलं नाहीये आणि नवीन गटर मैदानाच्या आतमध्ये टीम होतोय म्हणजेच मिस्टर श्याम आदित्यची साथ देईल का, चांगल्या पद्धतीने धावसंख्येचा वेग वाढवेल का यावर सर्वांच्या नजरा लागल्या. धावसंख्या जाऊन पोहोचते 18वर. काय रोटेशन आहे, खूप जास्त रोटेट झालाय बॉल आणि त्याचमुळे पंचांनी लाईन चेक केली आणि बॉल वाईड लाईन ओलांडणारा होता आणि त्याचमुळे कधी कधी तुमच्या स्विंगवर आणि तुमच्या रोटेशनवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. नियंत्रण खूप गरजेचं आहे. कंट्रोल पिचिंग जरी प्रॉपर झाली पण मात्र जर तुम्ही एक स्पिन अटॅक करता किंवा तुम्ही बॉलला कट करतायत तर त्यावर नियंत्रण देखील तुमचं असणं गरजेचं आहे. यावेळेस कंट्रोल चांगला आहे. लेग स्टंपला पिच केला बॉल आणि त्यानंतर बॉलला बॉडी लाईन म्हणजेच काय थोडंसं रोटेशन दिलं आणि या अभ्यासाच्या गोष्टी आहेत. नितीन वैद्यने मात्र कित्येक स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केलेली आहे पण विसरून चालणार नाही आदित्य शेट्टी ज्याच्याकडे प्रचंड असा अनुभव आहे, एक्सपिरियन्स आहे आणि तो एक्सपिरियन्स आता या ठिकाणी वापरावा लागेल आदित्य शेट्टीला. चांगली सुरुवात या 3ऱ्या षटकाची नितीन वैद्यची. हवेत आहे बॉल, ऑन साईडला खेळायचा होता, बॉल जातोय एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचेल तोपर्यंत एकाच धावेवर थांबलं जातंय दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. आता मात्र जवळपास विजयापासून खूप जास्त लांब राहिलाय जितू पॅकर्स. 20 धावा आहेत आणि जिंकण्यासाठी अजूनही 43 धावांची गरज असेल आणि बॉल शिल्लक असतील 9 बॉल्स 43 धावांची गरज.
ऑन साईडला स्लॉक करायचा होता, प्रॉपर बॅट आणि बॉलचं कनेक्शन होत नाहीये. प्रसाद त्या ठिकाणी ऍक्टिव्ह होतोय, थ्रो करतोय, तोपर्यंत ही लेग बाईटची एक धाव धावफलकामध्ये ऍड ऑन केली जाईल. एका धावेच्या वाढीने धावफलक पोहोचते, ती म्हणजेच 21 धावा. बघा, एक एक दोन दोन धावांनी मात्र आता काय होणार नाहीये, कारण सुरुवातच तितकीशी प्रोग्रेसिव्ह राहिली नाहीये. पुन्हा एकदा बॉलला रोटेट करतोय बाहेरच्या दिशेने. जबरदस्त आउटकटर बॉल राईट हँडेड बॅटरसाठी तो नेहमीच हाताळत असतो आणि कुठेतरी एक वरचष्मा राहिलेला आहे या सामन्यावर प्रिन्स 11 कासारवडील संघाचा. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 21 या आकड्यावर. 21 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. इनसाइड एज आणि इनसाइड एज घेऊन बॉल जाईल शॉर्ट लेगला. त्या ठिकाणी स्वतः नितीन पोहोचतोय बॅटिंग एंडला, पण एक धाव तर सहजतेने पूर्ण केली जाईल. एका धावेची वाढ, धावसंख्या पोहोचते 3 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा आणि जिंकण्यासाठी आता गरज आहे जवळपास 41 धावांची आणि बॉल शिल्लक असतील 6 बॉल्स 41 धावांची गरज टीम जितू पॅकर्स नवघर. या ठिकाणी आम्हाला सर्व स्पॉन्सर्सनी सहकार्य केले, त्यांची देखील नावं आम्ही तुम्हापर्यंत पोहोचवतोय. प्रभाकरजी पाटील कोसमाई ट्रान्सपोर्ट्स खार्डी, दशरथजी पाटील जीवदानी कन्स्ट्रक्शन विरार, महेंद्रजी पाटील ओमसाई बिल्डर्स अँड डेव्हलपर्स विरार, संजयजी तांडेल ड्रीम वॉल्स विलकॉन नवापूर आगाशी, अजय चौधरी साहेब क्राईम ब्रांच मुंबई, निवृत्तीजी घुसेकर संचालक दी ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँक लिमिटेड, तसेच माजी सरपंच नायगाव, गीताजी दांडेकर, कुणालजी पटेल, नरेंद्रजी साळुंके, रेपाकत भाई, संजय होलसेल किराणा, भामिनीजी भावकर, जसिंटाजी नाकवा, नरेशजी कोळी, सदानंदजी गोदावरीकर. त्या ठिकाणी नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर तुम्हाला पाहायला मिळेल मिस्टर साहिल. साहिलची वर्णी लागते आता, नक्कीच एक मोठं आव्हान आहे आणि साहिलला आता स्वतःला सिद्ध करून दाखवावं लागेल आणि संघामध्ये का निवडलं गेलंय त्याची पोच पावती द्यावी लागेल. ऑन साइडला खूप चांगला स्ट्रोक, थांबणार नाहीये, बॉल जाईल लॉंग ऑन सीमा रेषा पार. आदित्य शेट्टीचा धमाका, 6 धावांचा षटकार. या ठिकाणी मात्र जबरदस्त क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये काही वेळा विजयच सर्व काही नसतो, पण जे काम हाती घेतलेलं आहे ते काम पूर्ण देखील केलं गेलं पाहिजे. आणि आता आदित्य शेट्टी मात्र आपला पूर्ण अनुभव पणाला लावून या षटकामध्ये मात्र जास्तीत जास्त स्वतःला हायलाइट करण्याचा प्रयत्न करेल. ड्राईव्ह केलंय, शरीरापासून खूप जास्त लांब राहिला होता, व्यवस्थित बॉलवर न जाता थोडंसं लांबून खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्याचमुळे तो आत्मविश्वास या स्ट्रोकमध्ये पाहायला मिळाला नाहीये. बॉल जाईल एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तयार होता, बॉलला स्टॉप करून फेक करेपर्यंत फक्त एकच धाव मिळते. धावसंख्या पोहोचते 29 या आकड्यावर. जिंकण्यासाठी आता जवळपास 34 धावांची गरज. ऑन साइडला बॉडीला रोटेट केलंय, कंट्रोल फुल स्ट्रोक, बॉल जाईल स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या पलीकडे, आउट ऑफ द पार्क, मॅक्सिमम ह्यूज हिट, टेरिफिक सिक्सर. धावसंख्या 35. रेस इज स्टील ऑन अगेन्स्ट प्रिन्स 11 कासारवडवली. हेच कुठेतरी जितू पॅकर्स नवघर संघाचा श्याम दर्शवते. जबरदस्त पॉवर पॅक स्ट्रोक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालेला आहे. कदाचित थोडा उशिरा आलाय की काय श्याम असं जाणवायला लागलंय. आतापर्यंत 4थ्या षटकात बॉल सातळून झाले 3 आणि साहिल काहीसा महाग ठरलेला आहे. 13 धावा त्याने खर्च केलेत आणि 3 बॉल्समध्ये आता विजयासाठी आवश्यकता आहे ती म्हणजेच 28 धावांची. 3 balls 28 runs required to win. साहिल राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा खराब बॉल आणि खराब बॉलवर चांगला समाचार, बॉल जाईल फाईन लेग सीमारेषा पार, मिळतील धावा 4, चौकार. प्लीज आप ही कॅप्टन हो आजी. धावसंख्या झाली ती म्हणजे 39. कधी कॅप्टन बदलतील याचा नेम नाहीये. युहान मुंबईकर मात्र आता नाहीये. युहान मुंबईकर लगेच आहे प्लीज, चला फास्ट. बॉलर तयार साहिल. पुन्हा एकदा स्ट्रोक साठी शफल झाले. ऑन साइडला हुक केलाय, बॉल जातोय लॉंग लेग सीमारेषा पार. या बॉलला मात्र मागवावं लागेल कारण तो जातोय आउट ऑफ द पार्क, षटकार.
स्वयंसेवकाची खूप चांगली भूमिका ती सर्व चिमुकले पूर्ण करतायत, त्यांचं देखील आम्ही कौतुक करतोय. उद्याच्या दिवशी त्यांचा मात्र या ठिकाणी खास सन्मान केला जाणार आहे. त्यांना देखील काही आपण चॉकलेट देऊया किंवा खाऊ देऊया. धावसंख्या जाऊन पोहोचते 45 आकड्यावर. 45 रन्स ऑन बोर्ड. शेवटचा बॉल असेल. आता फक्त औपचारिकता शिल्लक आहे. जिंकण्यासाठी मात्र आता जवळपास 18 धावांची गरज. स्टेप आउट झाले. पुन्हा एकदा कलात्मक स्ट्रोक आणि या ठिकाणी बॉल जातो सीमारेषेच्या बाहेर आणि जीतू पॅकर संघ या स्पर्धेच्या बाहेर जिंकतोय तो म्हणजे टीम प्रिन्स 11 कासार वडवली. केलाय आणि अपेक्षा होती श्यामकडून, कारण आम्ही श्यामचा खेळ पाहिलेला आहे आणि श्यामने मात्र अपेक्षेप्रमाणे जबरदस्त क्रिकेट खेळलेला आणि हा पुढचा सामना 5 षटकांचा असेल अशी घोषणा आम्ही ब्लॅक अँड व्हाईटच्या सर्व मेंबर्सकडून करतो.